खूप वेळा कोकणात फिरताना काही आडवाटा पकडल्याशिवाय तुम्हाला कोकण समजत नाही. त्याहीपेक्षा जास्ती इतिहास बघायचा म्हणजे एकतर किल्ल्यांची भटकंती करायची असा एक नियम आजकाल 21व्या शतकात पडलेला आहे. पण त्याला छेद देत मंदिरांमध्ये एक वेगळा इतिहास असतो, मंदिरांच्या मूर्तींमध्ये वेगळा इतिहास असतो असं सांगणारं पुस्तक समोर आलं आणि ते वाचून मी भारावून गेलो. त्या पुस्तकातली वेगवेगळी ठिकाणं ही लगेच GPS लोकेशनवर फेवरेटमध्ये टाकून ठेवली आणि नंतर लक्षात आलं आपल्याच कोकणातला खजिना केवढा भयंकर आहे. तुम्हाला सुद्धा हा मंदिरांचा कोकणातला खजिना हवा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकात काय आहे, वेगवेगळी देवळांची माहिती आहे, देवळांमधल्या शिल्पांची माहिती आहे आणि देऊळ स्थापत्य काय असतं, देऊळ कसं बघायचं ह्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मिळते. पुस्तकाचं नाव आहे शिल्प समृद्ध कोकण. लेखक आहेत प्र.के. घाणेकर आणि आशुतोष बापट. पुस्तक नक्की वाचा आणि अजून असं कुठलं पुस्तक तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.